नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुनने जेव्हा कुसुमताई आणि सायलीचं बोलणं अर्धवट ऐकलेलं असतं, त्यातून त्याला एवढंच समजलेलं असतं, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपेल तेव्हा मिसेस सायली मधुभाऊं सोबत कायमचा आश्रमात निघून जातील आणि अर्जुनला काही करून सायलीला जाऊ द्यायचं नसतं. जेव्हा सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा अर्जुनही खाली आलेला असतो आणि मग विमलताईंची तब्येत खराब असते, त्यामुळे सायली मार्केटमध्ये निघालेली असते. सायली जाता जाता कल्पनाला सांगते, बरं आई पूर्णा आजी मी येते हा, असं म्हटल्यावर लगेचच अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही कुठे चाललाय? तेव्हा सायली म्हणते की अहो सर असं काय बोलताय, मार्केटमध्ये चालली आहे. अर्जुन म्हणतो की नाही नाही तुम्ही एकट्या नका मार्केटमध्ये जाऊ, मी पण तुमच्यासोबत येतो. सायली म्हणते की अहो असं काय करताय, मार्केटमध्ये तर मी कायम जाते आणि आज का तुम्ही माझ्यासोबत येताय? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही 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 मी तुम्हाला जाता जाता सोडून देतो. तर चैतन्य म्हणत असतो की अरे अर्जुन असं काय करतोय, आपलं ऑफिस एका साईडला आहे, मार्केट एका साईडला आहे, काय चाललंय काय तुझं, आणि आज आपली महत्त्वाची मीटिंग सुद्धा आहे. प्रताप म्हणतो की अरे चैतन्य असं काय करतोय, मीटिंग वगैरे तर होतच राहतील, परंतु मीटिंगपेक्षाही रोमांस जास्त महत्त्वाचा आहे. मग सर्वजण हसू लागतात. सायली मात्र लाजत असते. तेव्हा विमल सायलीला म्हणते की अहो सायली ताई मी मगाशीही तुम्हाला म्हटलं की द्या माझ्याकडे पिशवी, मी जाते मार्केटमध्ये. तेव्हा सायली म्हणते की नाही विमल ताई तुम्ही आराम करा बरं, मी एक काम करते, मी पटकन जाऊन येते आणि सर तुम्ही काळजी करू नका माझी, मी जाऊन येईल. सायली आता तिथून निघालेली असते. अर्जुन जरा डिस्टर्बच असतो. चैतन्य अर्जुन जवळ जातो आणि अर्जुनला म्हणतो की अर्जुन सर चला निघूयात का आपण? अर्जुन म्हणतो की चल चल निघूयात. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन अरे कुठे निघालास, आज तू नाश्ता नाही केलायस? अर्जुन म्हणतो की नाही नाही काही नको आहे मला. तेव्हा कल्पना म्हणते की नाही नाही असं कसं, डबा घेऊन जा बरं, सायलीने ऑलरेडी तुझा डबा भरून ठेवला. मग विमल आता चैतन्याच्या हातात डबा देते. तर कल्पना म्हणत असते की आणि हो तुम्ही दोघंही एकमेकांचे लाड असेच करत राहा. बाकीचे घरातले सर्वजण हसत असतात. तर इकडे मैपत मात्र खूप टेन्शनमध्ये असतो आणि त्याला सारखं अर्जुनचं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे अर्जुन म्हटला बघ तू आश्रमावरचा स्टे ऑर्डर उठवला जरी असला तरी सुद्धा माझ्याकडे आश्रमाची स्टे ऑर्डर आहे, आणि कशा प्रकारे अर्जुनने आपला तोंडाशी आलेला घास पळवला, यामुळे मैपत मात्र टेन्शनमध्ये असतो. त्याचवेळी मैपतला आमदारचा कॉल येतो. मैपत म्हणतो की आता हा आमदार साहेब माझं वेगळंच डोकं खाणार. मैपत फोन घेतो आणि म्हणतो की बोला आमदार साहेब. तेव्हा आमदार म्हणतात की आता काय बोलायचं राहिलंय, तुम्ही फक्त आमच्या तोंडाला आता फेस आणायचे बाकी राहिलात. अहो मी तुम्हाला एवढी मदत करायला गेलो आणि तुम्ही मात्र माझंच तिकीट कापायला निघालात. मैपत म्हणतो की साहेब अहो एवढं काय झालंय? तेव्हा आमदार म्हणतात की अहो तुमचं लाचखोरीचं प्रकरण आता सगळीकडे गाजतंय, जज साहेब पकडले गेले आणि एवढंच काय तर जज साहेबांना मी पाठवलं होतं तुमच्याकडे असं देखील तुम्ही म्हणालात. मैपत म्हणतो की नाही नाही अहो मी तुमचं नाव अजिबात नाही घेतलंय. आमदार म्हणतात की अहो पण कुठला तरी एक आमदार या सगळ्यामध्ये सहभागी होता आहे तर मात्र जनतेला कळलंय ना, आणि आता या सगळ्या गोष्टी माझ्या मतदारसंघामध्ये कळण्यासाठी कितीसा वेळ लागणार आहे, त्यामुळे पुन्हा परत तुम्ही ना मला तुमचं तोंडही दाखवू नका. मैपत म्हणतो की अहो साहेब असं काय करताय, पुढच्या महत्त्वाच्या कामांसाठी आम्हाला तुमची मदत लागणार आहे. आमदार म्हणतात की आता तुम्हाला माझी मदत कधीच मिळणार नाही. मैपत म्हणतो की साहेब अहो असं काय करताय, आम्ही तर फक्त एन्जॉय करत होतो, पार्टी करत होतो. आमदार म्हणतात की हो फक्त तुम्ही पार्टी करत होता आणि अर्जुन सुभेदारने तुमचा गुपचूप व्हिडिओ काढलाय. हे बघा मला या सगळ्या गोष्टी माहिती आहे हो, परंतु तुम्हाला सांगतो तो खूप यशस्वी वकील आहे आणि मला त्याच्या आडव्यात अजिबात जायचं नाही, आणि जर तुम्ही खरंच शहाणे असाल ना तर माझं ऐका, तुम्ही त्याच्यापासून जरा सावधच राहा. एवढं बोलून आमदार फोन ठेवतात. तर मैपत म्हणत असतो की अर्जुन सुभेदारच्या वाट्याला जायचं नाही का, अर्जुन सुभेदारला नडायचं नाही का, त्या अर्जुन सुभेदारने माझ्या आयुष्याचे धिंडवडे काढलेत, नाही आता त्याचा मी तमाशा केला ना तर मैपत शिकरे नाव नाही सांगणार. तर मंडळी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की रेणुका कुलकर्णी यांनी अजूनही त्यांच्या डिटेल्स फॉर्ममध्ये फिल केलेल्या नाही आहेत. प्लीज तुम्ही लवकरात लवकर तो फॉर्म सबमिट करा, तुमच्या डिटेल्स आमच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर तुम्हाला ते गिफ्ट पाठवू. आणि महत्त्वाचं म्हणजे की जर शनिवारपर्यंत तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला नाही तर मात्र तुमचं गिफ्ट हे दुसरं कोणाला दिलं जाईल याची तुम्ही नोंद घ्यावी. तर मंडळी रेणुका कुलकर्णी यांच्याप्रमाणे तुम्ही देखील एक आकर्षक भेट जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या अटी पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे.
सोबतच कमेंटमध्ये तुमचा आवडता रंगही लिहायचा आहे. सो फ्रेंड्स, वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंही ऑफिसमध्ये असतात. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की बरं अर्जुन ऐक, ॲडव्होकेट हिरवे यांचा कॉल आला होता आणि त्यांना तुझी काहीतरी हेल्प हवी आहे. आणि मग एकदा ते झालं की आपण दुसऱ्या केसवर कॉन्सन्ट्रेट करूयात. परंतु अर्जुनचं मात्र चैतन्याच्या बोलण्याकडे अजिबातही लक्ष नसतं. अर्जुन सायलीलाच कॉल करत असतो आणि सायलीचा कॉल लागत नसतो म्हणून तो अस्वस्थ असतो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, काय चाललंय तुझं, मी तुझ्याशी बोलतोय. अर्जुन म्हणतो की अरे काय करू, मिसेस सायलींचा कॉलच लागत नाही, आता त्या मार्केटमध्ये गेल्या होत्या ना. चैतन्य म्हणतो की अरे हो, मार्केटमध्येच गेल्यात वहिनी, परंतु मग त्या भाजी घेतील की तुझा कॉल घेतील, तूही जरा समजून घे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तुला नाही कळणार ह्या सगळ्या गोष्टी. तर अर्जुन आता सायलीला सारखा कॉल ट्राय करत असतो. मग सायली एक कॉल घेते आणि सायली अर्जुनला म्हणते की हॅलो, काय झालं. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही पोहोचलात ना व्यवस्थित, तुम्ही मार्केटमध्येच आहात का अजून. सायली म्हणते की सर, अहो असं काय करताय, तुम्ही जर मला माझं काम करू दिलं तर मी घरी पोहोचेल ना. अहो मगाच्यापासून तुम्ही मला एवढ्या वेळा कॉल केलाय की मला साधी भाजी सुद्धा घेता आली नाही, आणि एवढं काय आभाळ कोसळलंय तुमच्यावर. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही मिसेस सायली, फक्त मी याच्यासाठी कॉल केला की तुम्ही घरी गेलाय की नाही म्हणून. सायली अर्जुनला म्हणते की सर, अहो काय बोलताय तुम्ही, आणि घरी नाही तर मी कुठे जाणार आहे, तुम्ही पण अगदी कमाल करता हा. बरं चला, आता मी भाज्या घेऊ का मग. अर्जुन म्हणतो की नाही नाही, ऐका ना मिसेस सायली प्लीज तुम्ही एक काम करा, जेव्हा तुम्ही घरी जाल ना तेव्हा पहिल्यांदा मला कॉल करा हा. सायली म्हणते की बरं करते मी तुम्हाला कॉल, परंतु आता फोन ठेवू का, मी माझ्या भाज्या घेऊ का. अर्जुन म्हणतो की हो ठेवा. तर सायली म्हणत असते की कधी कधी ना हे सुद्धा खूप विचित्र वागताय, यांचं वागणं मला कधीच कळत नाही. सायली तिच्या भाज्या घेण्यासाठी पुढे जाते. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य जेव्हा ऑफिसमध्ये असतात तेव्हा तिथे एक शिपाई येतो आणि त्याच्या हातामध्ये एक लेटर असतं. तो अर्जुनला सांगतो की सर, कॉन्स्टेबल खरात आहे ना, त्यांनी हे रिपोर्ट दिलेत. चैतन्य आता तो रिपोर्ट वाचत असतो आणि अर्जुनला सांगत असतो की अर्जुन, तुला माहिती आहे का, गेल्या वर्षभरामध्ये मधुभाऊंबद्दल एकही निगेटिव्ह कमेंट नाहीये, एकही निगेटिव्ह गोष्ट रिपोर्टमध्ये आली नाहीये आणि अतिशय आदर्श वागणं आहे त्यांचं. अर्जुन म्हणतो की अरे वा, फॅन्टॅस्टिक. अर्जुन म्हणतो की याचाच अर्थ मधुभाऊंना बेल मिळणं खूप सोपं जाईल, कारण मधुभाऊंचं वागणं जर आपण कोर्टाला दाखवलं तर मात्र आपल्याला या गोष्टीचा खूप फायदा होऊ शकतो. तर थोड्या वेळानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघंही जेवण करत असतात. सायलीने जो डब्बा दिलेला असतो तो डब्बा दोघंही मिळून खात असतात. तर चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे हळूहळू खा, तुझ्याच बायकोच्या हातचं जेवण आहे, तुला मिळणार आहे, एवढं काय हापापल्यासारखं खातोयस. अर्जुन म्हणतो की जाऊ दे रे, तुला नाही कळणार या सगळ्या गोष्टी, बरं चल मला भाजी वाढ. चैतन्य आता अर्जुनला भाजी द्यायला लागतो, तर उजव्याच हाताने तो भाजी वाढत असतो. तर अर्जुन म्हणतो की काय करतोयस तू, हे ज्या हाताने खातो ना त्या हाताने कधी वाढायचं नसतं, चल दुसऱ्या हाताने भाजी वाढ. चैतन्य म्हणतो की बरं बाबा सॉरी, आणि खरकट्या हाताने भाजी वाढायची नसते, दुसऱ्या हाताने भाजी वाढायची असते, हे मला असं वाटतंय की बायकोकडनंच शिकलाय. अर्जुन म्हणतो की मग अजून कोणाची असणार आयडिया. अर्जुन आणि चैतन्य जेव्हा जेवत असतात त्याच वेळी अर्जुनला एक गोष्ट आठवते आणि मग लगेचच अर्जुन जेवत्या ताटावरनं उठतो आणि लगेच फाईल शोधायला लागतो. चैतन्य त्याला म्हणतो की अरे आधी जेवून तरी घे. अर्जुन मात्र जेवणाचं ताटही बाजूला ठेवतो आणि पहिल्यांदा ती फाईल बघू लागतो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, काय आलंय तुझ्या डोक्यामध्ये नक्की. अर्जुन म्हणतो की अरे मिसेस सायलींनी मला एक क्ल्यू दिला होता आणि मी त्याबद्दल फोरेन्सिक रिपोर्ट सुद्धा मागवले होते, आणि यामध्ये असं लिहिलं होतं की विलासवर जी गोळी झाडण्यात आली आहे ती गोळी डाव्या हाताने नाही तर उजव्या हाताने झाडली गेली आहे. चैतन्य म्हणतो की ठीक आहे ना, मग यात ऑड वाटण्यासारखं काय आहे. बरं मला सांग चैतन्य, जेव्हा मी तुला ताटात भाजी वाढायला सांगितली तेव्हा तू कुठला हात वापरला. चैतन्य म्हणतो की उजवा हात वापरला. अर्जुन म्हणतो की का वापरला तू उजवा हात. तेव्हा चैतन्य म्हणतो की कारण कुठलंही काम करताना मी उजवाच हात वापरतो म्हणून वापरला. अर्जुन म्हणतो की येस राईट. आता मला सांग की उद्या जर तुला एखाद्या माणसावर गोळी झाडायची असेल. चैतन्य म्हणतो की काय बोलतोयस अर्जुन तू. अर्जुन म्हणतो की अरे असं समज ना, फक्त जर तुला कुठल्या माणसावर गोळी झाडायला लागली तर तू कुठला हात वापरशील. चैतन्य म्हणतो की अर्थातच मी उजवा हात वापरेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली, मिसेस सायलींनी मला सांगितलं होतं मधुभाऊंच्या उजव्या हातामध्ये काही जोरच नाहीये, उजव्या हाताने कधीही ते कुठलीही जड वस्तू उचलूच शकत नाही. इनफॅक्ट कुठलंही काम करताना मधुभाऊ फक्त डाव्या हाताचाच वापर करतात. मग चैतन्य, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, जर मधुभाऊंनी गोळी झाडली असती तर मधुभाऊंनी ती डाव्या हाताने झाडली असती, कारण मधुभाऊंच्या तसंही उजव्या हातामध्ये काही जोरच नाहीये, त्यांना उजव्या हाताने गोळी झाडताच आली नसती.
आणि फोरेन्सिक रिपोर्ट ही गोष्ट क्लिअर करताय की खुनाच्या रात्री विलासवर जी गोळी झाडण्यात आली ती गोळी ही उजव्या हाताने झाडण्यात आली आहे. चैतन्य म्हणतो की क्या बात आहे अर्जुन, आपल्याला किती मोठा क्ल्यू मिळालाय हा, आणि याने तर सगळी केसेस सॉल्व्ह होऊ शकते. अर्जुन म्हणतो की चैतन्य, हा तर फक्त ट्रेलर, आता माझ्याकडे अजून एक अशी न्यूज आहे ज्यामुळे ही केस डायरेक्टली सॉल्व्ह होऊन जाईल. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन बोल ना, काय आहे तुझ्याकडे क्ल्यू. अर्जुन चैतन्याच्या हातामध्ये रिपोर्ट्स देतो आणि चैतन्याला म्हणतो की चैतन्य, या रिपोर्ट्समध्ये खुनाची डेट बघ, खुनाचा टाइम बघ, आणि विलासने जेव्हा पोलिसांना मदतीचा मेसेज केला होता त्याची वेळ बघ. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, हे काय दिसतंय मला, अरे विलासच्या खुनाची वेळ ही आधीची आहे आणि मग नंतर विलासच्या मोबाईलवरनं मदत मागण्यासाठी पोलिसांना मेसेज गेलाय. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली चैतन्य, आपल्याला दोन्ही गोष्टींचं योग्य टायमिंग मिळालंच नव्हतं आणि हीच गोष्ट जाणून घेण्यासाठी मी कॉन्स्टंटली त्यांच्या मागे लागलो होतो. आता या रिपोर्ट्समुळे आपल्याला सगळ्या गोष्टी इझी होतील. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, हे खूप जास्त फॅन्टॅस्टिक आहे, यामुळे आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली, पहिल्यांदा आपल्या हातामध्ये असा पुरावा लागलाय ज्यामुळे हे सिद्ध होतंय की मधुभाऊंनी विलासचा खून केलाच नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पोलिसांना जो मेसेज गेलाय ना मदतीचा, तो मेसेज सुद्धा मधुभाऊंनी केलेलाच नाहीये. याचा अर्थ चैतन्य, आपण आता केसच्या खूपच जवळ आलोय. बघ चैतन्य, आता तर मधुभाऊ लवकरच सुटतील मग, असं म्हणतात अर्जुन शांत होतो. चैतन्य म्हणतो की मग काय अर्जुन. अर्जुन मात्र शांत झालेला असतो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन सांग ना, अजून तुला काही सुचतंय का या केसबद्दल, काय झालं अर्जुन तुला अचानक, काहीतरी बोलशील ना. अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे मधुभाऊ जेलमधून सुटतील या गोष्टीचा मला आनंदच होतोय, परंतु मधुभाऊ जेलमधून सुटल्यानंतर मिसेस सायली मात्र निघून जातील याचं दुःख होतंय, आणि मधुभाऊ सुटल्यानंतर मिसेस सायली जर मला कायमचं सोडून निघून गेल्या तर. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की अगदी काळजीत पडल्यासारखं वाटतंय रे मला, काय करावं तेच कळत नाही. चैतन्य अर्जुनला समजावत असतो की हे बघ अर्जुन, मला तुझी दशा कळतीये, परंतु तू आता शांत हो बरं, पाणी पी. अर्जुन आता पाणी पी. चैतन्य अर्जुनला समजावून सांगत असतो की अर्जुन, एक गोष्ट लक्षात घे, हे बघ जेव्हापासून आपण ह्या केसवर स्टडी करायला लागलो तेव्हा आपल्याला कळलं की या केसला किती टाइम लागणार आहे, पण डे 1 पासून एक गोष्ट तुला चांगलीच माहीत होती, ती म्हणजे ही केस तू जिंकणार आहेस. ही केस जिंकल्यावर मधुभाऊ सुटतील आणि मग मधुभाऊ सुटल्यावर सायली एक ना एक दिवस तिच्या घरी जाणार. अर्जुन म्हणतो की हो रे, परंतु मी या सगळ्या गोष्टी कशा हँडल करू मला हेच कळत नाहीये. अर्जुन म्हणतो की काय करावं तेच कळत नाही रे, एकीकडे मला मधुभाऊ सुद्धा सुटायला हवे आणि दुसरीकडे मात्र मिसेस सायली माझ्या आयुष्यातून जाऊ नये असं मला वाटतं. त्याच वेळी सायलीचा कॉल अर्जुनला येतो. मग अर्जुन कॉल उचलतो आणि सायलीला विचारतो की मिसेस सायली तुम्ही पोहोचलात का. सायली म्हणते की हो सर मी पोहोचले, परंतु मला तुम्हाला एक विनंती करायची होती. अर्जुन विचारतो की कुठली विनंती. तेव्हा सायली म्हणते की सर मला ना मधुभाऊंना जाऊन भेटावंसं वाटतंय, तुम्ही प्लीज मधुभाऊंना भेटण्याची परवानगी काढाल का. तर अर्जुन खूप इन्सिक्युअर होतो आणि सायलीला तो विचारतो की का मधुभाऊंना तुम्हाला का भेटायचंय, तुम्हाला का परवानगी हवी आहे. सायली अर्जुनला म्हणते की अहो सर प्लीज मला भेटायचे मधुभाऊंना, खूप आठवण येते त्यांची, म्हणून मी तुम्हाला म्हणतेय. अर्जुन म्हणतो की नाही नाही नको, तुम्ही नका भेटू. सायली म्हणते की काय बोलताय सर, नको का म्हणताय तुम्ही. अर्जुन म्हणतो की नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण नंतर जाऊयात ना, मग नंतर आपण त्यांना भेटूयात ना. सायली म्हणते की हो ते सर्व खरं आहे, परंतु मला असं झालंय की कधी एकदाच मी त्यांना भेटेल, मला त्यांना सांगायचंय की आता तुम्ही लवकरात लवकर त्यांना सोडवा. मग एकदा की ते बाहेर आले ना मधुभाऊ, मग असं म्हणताच अर्जुन म्हणतो की मिसेस सायली हे बघा मी तुम्हाला नंतर कॉल करतो, मी आता मीटिंगमध्ये, आणि असं म्हणून अर्जुन कॉल कट करून टाकतो. सायली इकडे म्हणत असते की असं काय करतात अर्जुन सर, आता जर मी एकटी जाऊन मधुभाऊंना भेटले असते तर काय झालं असतं. जाऊ दे आता मीटिंगमध्ये होते म्हणून मी हा विषय बंद केला, परंतु नंतर मात्र त्यांच्याशी नक्की बोलेल. आता सायलीला अर्जुनला शेवटी असं म्हणायचं असतं, एकदा की मधुभाऊ जेलमधून सुटले की मग मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या मनात काय चाललंय ते. परंतु अर्जुनने त्याच वेळी फोन ठेवलेला असतो हा विचार करून की मिसेस सायलींना असं म्हणायचंय की एकदा की मधुभाऊ सुटले की मीही त्यांच्यासोबत निघून जाईल. अर्जुनला ते सायलीच्या तोंडून ऐकायचं नसतं, म्हणूनच अर्जुन फोन बंद करतो. मग चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अरे अर्जुन किती रूड बिहेव करतोस रे तू, आणि तू असा फोन नव्हता कट करायला पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो रे मला कळतंय, परंतु माझ्याकडे दुसरा कुठला उपाय नाहीये. खरं सांगू का चैतन्य, मला कसं वागावं तेच कळत नाही. नाही म्हणजे मला एक गोष्ट दिसते की मिसेस सायली किती खुश आहेत, त्या किती आनंदी आहेत, म्हणजे त्या खुश आहेत या गोष्टीचा आनंद मलाही होतोय, पण त्या गोष्टीची मला भीती सुद्धा वाटते की त्यानंतर माझं लग्न संपेल आणि प्रेम सुद्धा. या सगळ्यातून कसं सोल्युशन काढू हेच मला कळत नाही.
तर इकडे प्रिया जेव्हा प्रतिमाच्या रूममध्ये असते त्याच वेळी प्रतिमा तिथे आलेली असते. प्रतिमा तिचं अंथरूण घेते, पांघरून घेते आणि मग खाली अंथरूण पांघरून आणि ती प्रियाशी बोलायला येते. प्रियाला म्हणते की ऐक ना तन्वी. तेव्हा प्रिया म्हणते की हो का, तुला डिस्टर्ब होतंय का, मग जाऊ का मी खोलीच्या बाहेर. त्यावर प्रतिमा म्हणते की अगं नाही तू रूमच्या बाहेर नको जाऊ, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. प्रिया शॉक होते आणि म्हणते की काय, नक्की हिला माझ्याशी बोलायचंय. मग ती प्रतिमाला विचारते की तुला नक्की माझ्याशी बोलायचंय. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, मला तुझ्याशी बोलायचंय. सगळेजण म्हणताय की तू माझी मुलगी आहेस. प्रिया म्हणते की हो, मग आहेच मी तुझी मुलगी, तुला काही डाऊट आहे का. प्रतिमा म्हणते की नाही डाऊट कसला त्यात, आता सगळे जे बोलताय तेच खरं असेल. पण अगं मला मात्र काहीच आठवत नाहीये. तू लहान असताना आपण कुठे कुठे जायचो, काय काय करायचो, आपण जरा या गोष्टीवर बोलूयात ना, म्हणजे मला काही गोष्टी आठवतील तरी. तर प्रिया म्हणते की बस तू इथे बस. त्याच वेळी रविराज तिथे आलेला असतो आणि दारातूनच तो प्रियाचं आणि प्रतिमाचं बोलणं ऐकत असतो. प्रिया प्रतिमाला म्हणते की आई तू काळजी करू नकोस, मी तुला सगळं काही सांगेल. मला माहितीये ग तुला माझी काळजी आहे, परंतु फक्त तुझी स्मृती गेलीये. तुझी स्मृती गेल्यामुळे तुला माझी काळजी नाहीये असं पण काही नाहीये. पण तू काळजी करू नको, मी मात्र तुझ्या सगळ्या आठवणींना जागा करेल. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघंही रूममध्ये असतात. सायली झोपण्याची तयारी करत असते. अर्जुन फक्त सायलीकडे बघत असतो आणि स्वप्नामध्ये जी सायली त्याला म्हटली होती की तुमची हिंमत कशी काय झाली माझ्याकडे ह्या नजरेने बघायची. हे बघा अर्जुन सुभेदार, मी तुमच्याकडे त्या नजरेने कधी बघितलंही नाही आणि कधी बघणारही नाही, आणि मी आता कायमची माझ्या घरी निघून जाते. अर्जुन ह्या सगळ्या गोष्टी आठवून आणि ते स्वप्न आठवून खूपच डिस्टर्ब झालेला असतो. सायली कधी ना कधी आता निघून जाते की काय, मधुभाऊ सुटल्यावर सायली आपल्या आयुष्यातून निघून जाईल या गोष्टीची अर्जुनला फार चिंता वाटत असते आणि अर्जुन फारच डिस्टर्ब होत असतो. आता त्याच वेळी तो समोर बघतो तर सायली त्याला समोर दिसत नाही आणि मग इकडे तिकडे तो सायलीला बघू लागतो, कारण आता तो सायलीला त्याच्या नजरेपासून दूर ठेवूच शकत नसतो. तर सायली अर्जुनच्याच जवळ उभी असते आणि अर्जुनला ती म्हणते की सर तुम्ही मला मधुभाऊंकडे जाऊन का नाही दिलं. अर्जुन म्हणतो की काही नाही, ते असं झालं ना की मी तुम्हाला असं म्हटलं आपण नंतर जाऊयात. सायली म्हणते की सर पण मला आजच जायचं होतं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जोपर्यंत मला नेत नाही तोपर्यंत मी वाट बघेल. सायली आता झोपण्यासाठी जात असते तेव्हा अर्जुन सायलीला थांबवतो की मिसेस सायली थांबा. अहो तुम्हाला माहिती आहे का की वात्सल्य आश्रमाबद्दल आपल्याला खूप मोठे क्ल्यू मिळाले आणि आता मधुभाऊ सुटण्याचे जास्त चान्सेस सुद्धा वाढलेत. आता मला तुम्हाला हे विचारायचं होतं की जर मधुभाऊ सुटले तर तुम्ही काय करणार आहात. सायली मनामध्ये म्हणत असते की सर ज्यावेळी मधुभाऊ सुटतील ना त्यावेळी मी तुमच्याकडे माझं मन व्यक्त करणार आहे. माझ्या मनातल्या ज्या भावना तुमच्याबद्दल आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु आता मात्र मी तुम्हाला ते सांगू शकत नाहीये. मग अर्जुन सायलीला म्हणतो की अहो मिसेस सायली बोला ना, काय म्हणायचं तुम्हाला. पण सायली अर्जुनला म्हणते की सर म्हणजे मधुभाऊ सुटल्यावर आश्रम पुन्हा सुरू होईल ना, आश्रमाची दारं माझ्यासारख्या पोरक्या मुलांसाठी पुन्हा एकदा उघडली जातील आणि हेच तर मधुभाऊंचं स्वप्न आहे. मग तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की आणि तुमचं स्वप्न काय आहे. सायली म्हणते की सर आता मधुभाऊंचं जे स्वप्न आहे तेच तर माझं स्वप्न आहे. सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. मनात तो विचार करत असतो की ह्या तर अगदी क्लिअरली म्हणताय मधुभाऊ सुटल्यानंतर त्या पहिल्यांदा आश्रमात जाणार आहेत म्हणून, आणि त्यांच्या बोलण्यावरून क्लिअर ही गोष्ट दिसते की त्यांना मधुभाऊ जास्त इम्पॉर्टंट आहेत. माझ्यापेक्षा त्यांना मधुभाऊ इम्पॉर्टंट आहेत याबद्दल काही मला प्रॉब्लेम नाही, परंतु त्यांना मी इम्पॉर्टंट नाहीये हे त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. सायली अर्जुनला म्हणते की सर तुम्ही कुठे हरवलात. अर्जुन म्हणतो की काही नाही मिसेस सायली. सायली म्हणते की सर मला तुमच्याशी ॲक्च्युली एक गोष्टीवर बोलायचं आहे, म्हणजे मला सतत एका गोष्टीची भीती वाटत असते आणि आपण जेव्हा घरच्यांना हे सगळं सांगू तेव्हा घरच्यांची काय अवस्था होईल याची कल्पना सुद्धा करवत नाही. पूर्ण आजी आई यांना किती वाईट वाटेल. अर्जुनला सुद्धा या सगळ्यावर काय बोलावं ते कळत नसतं. खरं तर अर्जुनला हेच वाटत असतं की ही वेळ देवाने कधीही आमच्यावर आणू नये की मिसेस सायली आणि आम्ही दोघंही एका वेगवेगळ्या टोकावर जाऊ. मला मिसेस सायली कायम माझ्या घरात हव्यात. मिसेस सायली मला माझ्या कायम घरातच हव्यात. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली तुम्ही आता या सगळ्या गोष्टीवर विचार करू नका, तुम्ही झोपा बरं. सायली म्हणते की ठीक आहे. सायली मनात विचार करत असते की सर अहो जर तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल ना तर मात्र आपल्याला ही वेळच येणार नाही. तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर मात्र मी या घरातून जाऊच शकत नाही, कारण माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे आणि मलाही घर सोडून जाण्याची अजिबातही इच्छा नाही. मला नेहमी या घरात राहायचं आहे, मला तुमच्यासोबत राहायचं आहे आणि तुमचीसुद्धा माझ्यासोबत राहण्याची इच्छा असेल तर मग हा प्रश्न येणारच नाही आणि मी कधी आश्रमाकडे जाणार पण नाही.
सायली मनात विचार करते की परंतु सरांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे, ही गोष्ट मी कशी काय जाणून घेऊ? असं काय करू की सरांच्या मनातलं मला खरं कळेल आणि मला समजेल की सरांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे? मग सायली एक युक्ती लढवते. अर्जुनला ती विचारते की सर मला सांगा ना, मधुभाऊ सुटल्यावर तुम्ही काय करणार आहात? अर्जुन म्हणतो की मी काय करणार मिसेस सायली, मी तर इथेच राहणार ना, मी कुठे जाणार आहे? सायली म्हणते की हो सर, ते तर मला माहितीच आहे की तुम्ही इथेच राहणार आहात, परंतु आपलं जेव्हा लग्न तुटेल आणि जेव्हा घरच्यांना सगळं काही समजेल तेव्हा मात्र सगळ्यांना खूप वाईट वाटेल. मग ते पुन्हा एकदा तुम्हाला लग्न करण्याचा आग्रह करतील. मग सर कदाचित असंही होऊ शकतं की घरातले सर्वजण तुम्हाला प्रियासोबत लग्न करण्यासाठी फोर्सही करतील. आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन घाबरतो. अर्जुनला खूप टेन्शन येतं की मिसेस सायली हे काय बोलताय? मिसेस सायली प्रियाचं आणि माझं लग्न लावून द्यायला निघालायत. याचा अर्थ यांना माझ्यावर प्रेमही नाही आणि यांना माझ्यासोबत लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. यांना असं झालंय की कधी एकदाचे मधुभाऊ सुटतील आणि कधी एकदाची मी या घरातून निघून जाईल. खरं तर मिसेस सायली आश्रमात जाण्यासाठी खूप आतुर झाल्यात आणि हे मिसेस सायलींच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतंय. परंतु त्यावेळी सायलीला असं वाटत असतं की अर्जुन सरांनी उत्तर द्यावं की नाही, मी प्रियासोबत कधीच लग्न करणार नाही. मिसेस सायली तुम्ही याच घरात थांबा ना, आपण दोघं इथंच सोबत राहूयात. खरं तर सायलीला हे ऐकायचं असतं आणि त्यामुळे सायलीने हा उलटा प्रश्न अर्जुनला विचारलेला असतो. परंतु अर्जुन मात्र त्या प्रश्नाचा खूप वेगळा अर्थ घेतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन चैतन्याशी बोलत असतो. चैतन्याला तो म्हणत असतो की अरे चैतन्य, मिसेस सायलीने स्पष्टपणे सांगितलंय की मधुभाऊ सुटल्यानंतर त्या घर सोडून जाणार आहेत. चैतन्य म्हणतो की अर्जुन हे बघ, तुला असं वाटतंय ना की मिसेस सायलींनी तुला सोडून जाऊ नये किंवा सायली वहिनीने तुला सोडून जाऊ नये. मग यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. यासाठी माझ्याकडे एक असा उपाय आहे की जर आपण मधुभाऊंचं जेलमधून सुटणं थोडंसं लांबवलं तर त्यामुळे काय होईल, तुझ्या मिसेस सायली सुद्धा इथेच थांबतील आणि मधुभाऊ निर्दोष असल्याचे आपल्याकडे पुरावे सुद्धा आहेत. त्यामुळे मधुभाऊ सुद्धा लवकरात लवकर सुटतील. जेव्हा तू सायलीशी बोलशील, सायलीला तिच्या मनातलं सांगशील आणि मग तेव्हा आपण मधुभाऊंना सोडूयात. तर जेव्हा चैतन्य आणि अर्जुन दोघंही रूममध्ये असतात तेव्हा चैतन्य मोठ्याने बोलत असतो. अर्जुन त्याला म्हणत असतो की अरे जरा थांब, मोठ्याने बोलू नकोस. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अरे अर्जुन, माझं तोंड दाबून काय होणार आहे आणि तू नक्की काय ठरवलंय मधुभाऊंच्या केसबद्दल? अर्जुन सायलीच्या भीतीमुळे चैतन्याला हळू आवाजात बोलायला सांगत असतो आणि त्याचवेळी सायली तिथे येते. आता सायली नेमकी अर्जुन आणि चैतन्याकडे बघत असते, तेही डाऊटने. नक्की मधुभाऊंबद्दल यांना काय बोलायचे दोघांना, असा तिला प्रश्न पडलेला असतो. तर अर्जुन सुद्धा घाबरतो. सायलीला बघितल्यावर त्याला असं वाटतं की आता सायलीने सगळं काही ऐकलंय, आता मात्र आपलं काही खरं नाही. अर्जुन आणि चैतन्य दोघंही मग घाबरतात. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.